ॲक्च्युअली इनिंग्स खूप स्पेशल होती कारण की स्मृती दीदीची टीम अगेन्स्ट माझी इनिंग आलेली, तर माझ्यासाठी मी खूप हॅपी फील करते आणि नॉट आऊट होती. तर इनिंग्सबद्दल बोलायचं झालं तर समोरच्या एंडनी ईश्वरी अवसरेची विकेट खूप लवकर पडली. तर मला हेच होतं की मी लास्टपर्यंत घेऊन जाईल मॅचला आणि मी जेवढं होत असेल माझ्याकडनं तेवढं मी जास्त टोटल स्कोअरबोर्डवर लावायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही जसं विचारलं तेजल दीदीसोबत माझी पार्टनरशिप खूप चांगली झाली. ती मला खूप म्हणजे गाईड करत होती की कसं खेळायचं काय नाही, इन बिटवीन जसं सिंगल्स डबल्स रोटेट करायला हवं. तर तिचा इंडियाचा एक्सपिरियन्स पण ती शेअर करत होती. तिच्यासोबत खेळून पण खूप स्पेशल वाटत होतं. आम्ही तर फायनल खेळणारच आहे आणि जिंकणार पण आहे. तर कॉन्फिडन्स आणि टीमचा माहोल पण खूप आउटस्टँडिंग आहे. जसं की सपोर्ट स्टाफ पण खूप आम्हाला मोटिवेट करत असतात आणि सगळे खूप फ्रेंडली आहे. ज्याचं ज्याचं काय ड्रॉबॅक्स किंवा एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे, तर खूप छान वातावरण आहे आणि आम्ही जिंकणारच. हे तर मला आत्ताच कळालं जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की माझा हाय स्कोअर झालेला आहे. तरी माझी फर्स्ट 50 पण होती WMPLमध्ये. तर हॅप्पी आहे आणि हायस्ट रन्स केलेलं आहे. हे तर असं माझं एम नव्हतं, पण टीमला जिंकवायचं आणि मोठे टोटल करायचं. तर हॅपीच आहे ही इनिंगबद्दल. हायस्ट पार्टनरशिप होती की असं काही नाही, नॉर्मलच की जसं खेळायचं, विकेट कंडिशन कशी होती, दोघांचं तेच चालू होतं की सिंगल डबल्स रोटेट करायला पाहिजे, डॉट बॉल्स कमी यायला पाहिजे आणि तेच. पुढच्या मॅचेसकडे आमचं टीमचं तेच आहे की आम्ही सगळ्या मॅचेस वन म्हणजे मॅच बाय मॅच चाललो आहे आम्ही, की असं नाही की फायनल खेळायचं असं नाही. जी मॅच पुढची येईल त्याचं प्रिपरेशन करतो, मीटिंग्स होतात, त्याच्यात डिसाईड होतं काय करायला पाहिजे, स्ट्रॅटेजीज सगळे सांगितले जातात कोचेसकडनं आणि आम्ही प्रयत्न करतो की ते आम्ही इम्प्लिमेंट करू. WMPL हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर प्लॅटफॉर्म एस्पेशली वुमनसाठी हा क्रिएट करून दिला आहे. तर आम्ही खूप हॅप्पी आहे की आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळतं आहे आणि जसे की WPLचे जे वुमन्स प्रीमियर लीग असतं त्याचे जसे फॅसिलिटीज आहे, सगळं लाईव्ह मॅचेस दाखवत आहेत हे, तर आम्हाला पण खूप छान वाटतं की आम्ही त्याची प्रॅक्टिस आत्ताच इथे करतोय. तर आम्हाला पुढे जाऊन आम्ही सिलेक्ट होणार, तर आम्हाला इझी जाईल ते खेळायला. अवघड असं नाही वाटत. पहिल्या मॅचला थोडंसं नर्वस होती मी पण की एवढा क्राऊड समोर खेळायचं, पण जसं जसं एक्सपिरियन्स येत जातो तसं मी खेळलेलीच आहे नाईट मॅचेस वगैरे पण स्टेटसाठी, तर एवढं काही डिफिकल्ट जात नाही आणि ते तर आम्हाला चेअर करण्यासाठीच आले. तर आम्ही अजून हॅप्पी असतो की आमचं नाव ते आणि टीमचं नाव ते असतं, चेअर करतात आम्हाला घेऊन. तर आणि लाईव्ह दिसतो आम्हाला स्वतःला पण टीव्हीवर दिसतं, तर ते खूप छान वाटतं आपण कसा शॉट मारला. हॅपी.